बाबा मॅग्नेटिक चेस सेट, तुम्ही तर चेकमेट केलं मला. अरे किती वर्ष मागतोय मी हे तुमच्याकडे. खरं तर शरद लहानपणी तुला घेऊन द्यायचं होतं मला, पण तेव्हा मला परवडत नव्हतं आणि नंतर ते राहूनच गेलं. आणि यांनी तो मुद्दामून घेतला नाही, कारण त्यांना वाटत होतं की चेसबोर्ड बाबांकडनंच आला पाहिजे म्हणून. बरं मी सगळ्यांसाठी गोडाचं घेऊन येते. बाबा ही आयडिया खूप छान आहे. म्हणजे मी पण तुम्हाला ना आता माझी आवडणारी वस्तू सांगून ठेवते आणि माझ्या 40व्या बर्थडेला ना तुम्ही ती मला गिफ्ट करा. किती भारी आहे ना हे. एक बरं झालं मॅग्नेटिक चेसबोर्ड आणला. म्हणजे काय उंबरठ्यावर बसतो ना आम्ही कधीतरी चेस खेळायला, लोक उडवतात सोंगट्या, ते आता उडणार नाही, मॅग्नेट आहे ना. शिल्पी हे घे, तू पण खाऊन घे. अरे विद्युत कोण म्हणेल पथ्यातलं स्वीट आहे. हो ना, सुंदर बनवलं अश्विनी. अश्विनी यांच्यासाठी ना तू असंच काहीतरी बनवत जा, म्हणजे आपोआप यांची शुगर बंद होईल. अगं साखर खातोच कुठे मी, सणासुदीला खातो कधी कधी. पण इतकं छान स्वीट असेल ना तर सणासुदीला खायला पण हरकत नाही. ताई खरंच खूप छान झाले. बरं हे खाऊन झालं की मी निघतो. बस ना थोडा वेळ. अरे नाही, जरा काम आहेत. अश्विनीने बनवलंय ना, पण उलटी झाली असेल. अहो हो बरं मला. तू निघतोयस ना? हो निघतो मी. अरे संपव तरी. अरे नाही, इट्स ओके, येतो बाबा. मी आलेच. मयू हे घे. मयू अगं किती छान क्लायंट्सना हँडल करतेस तू. अगदी प्रोफेशनल लोक करतात ना तशी. आय एम प्राऊड ऑफ यू. हे सगळं तर तू ऑलरेडी कमवलेस. माझ्यापेक्षा तुझं पार्लर कितीतरी पटीने मोठं आहे. घरातल्या अडचणीमुळे पार्लर का बंद ठेवलेस? तुझ्या पार्लरमुळेच आपण या संकटातून बाहेर येऊ शकलो ना. आता हॉस्पिटलचं बिल कसं भरलं असतं आपण? अगं पण घरी बाबा आणि आजोबा असे असताना जायचं, घरातली इतकी सगळी कामं. पण पार्लरकडे दुर्लक्ष ठेवून कसं चालेल? एकदा क्लायंट दुसऱ्या पार्लरमध्ये गेले ना की आपल्या पार्लरमध्ये परत येणार नाहीत आणि यामुळे तुझा लॉस होईल. अगं हे बघ, तुझी हरकत नसेल तर तुझे क्लायंट्स मी हँडल करू. म्हणजे मी एक स्पर्धक म्हणून तुझे क्लायंट्स माझ्याकडे वळवणार नाही किंवा माझ्या पार्लरमध्ये पण यायला सांगणार नाही. मी तुझ्या पार्लरमध्ये जाऊन तुझे क्लायंट्स हँडल करेन आणि आपण दोन्ही पार्लर हाफ डे चालू ठेवू. बघितलंस अश्विनी, कठीण परिस्थितीत मुलं कशी आपसूक मोठी होतात, समंजस होतात. खरंच माझी मयू खूप मोठी झाली आहे. आयब्रोज झालेत, एकदा चेक करा. छान झालात ग, म्हणजे अगदी रेखीव दिसतात. ऍक्च्युली मी ना इथे माझ्या एका मैत्रिणीच्या रेफरन्सने आले होते आणि तिने जे सांगितलेलं ना ते अगदी खरं आहे. म्हणजे तुमचा सेटअप अगदी घरगुती आणि साधासा आहे, पण तू अगदी प्रोफेशनल असल्यासारखी काम करतेस. हा थँक्यू. ऐक ना, मला फेशियल आणि बॅक मसाज करून देतेस का? केलं असतं पण सध्या मयू ऐक ना, अजून ना वेळ आहे आपल्याकडे. तू त्यांना जे काय हवंय ते करून दे. बरं ओके. मी मसाज चालू करते आणि पॅक बनवायला घेते. हा
लेवल सेट करते. तुम्ही सांगा तुम्हाला किती हवी आहे. मॅडम काय होतंय तुम्ही? आई 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 यांना बघ काय झालं. ओ तुम्हाला अशी कशी विसरून गेली ही? त्या विद्युतला मगासपासून फोन लावतोय, त्याचाही लागत नाहीये. बाबा त्या बाई बऱ्या असतील ना? मला कळतच नाही त्याला शॉक कसा लागला. ते चेअर नवीन आहे, मी काय असं चुकीचा वापर पण नाही केला, त्याचा कसा शॉक लागला मला काहीच कळत नाही. का मयुरी रडणं बंद कर बेटा. तू काय मुद्दामून नाही केलंस नाही सगळं. स्वतःला दोष देणं बंद कर आता. मयू, जे काही झालं तो एक अपघात होता. आपण काय मुद्दाम केलं का? आणि जबाबदारी झटकून देतोय का? मग तू काळजी नको करू, सगळं व्यवस्थित होईल. अहो तुम्ही बराच वेळ बसून आहात, चला आतमध्ये थोडं पडा. औषधाची वेळ झाली, गोळ्या घेऊया चला. अश्विनी घरी आल्याशिवाय मला काही आराम नाही. आजोबा प्लीज तुम्ही आराम करा. माझ्यामुळे तुम्हाला आणि काही झालं ना तर मला तसं नकोय. प्लीज बाबा तुम्ही पण जाऊन झोपा. आई आली ना की मी तुम्हाला उठवते दोघांनाही. प्लीज प्लीज आराम करा. अश्विनी येईपर्यंत मी इकडेच बसून राहणार आहे. तसंही आज जाऊन का मला झोप लागणार आहे का? अरे तू जागून काय होणार आहे? अश्विनी लवकर येणार आहे का? हे बघा तुम्ही दोघांनी ना असं टेन्शन होईल असं काही वागू नका, ज्याच्यामुळे तुमची तब्येत खराब होईल. झोप येत नाही कबूल आहे. आतमध्ये जाऊन नुसतं पडा, डोळे मिटून घ्या, बरं वाटेल. चला बघू, चला. हो चला. विद्युतचा फोन आला तर मला कळव आतमध्ये. हो. अश्विनी ब्युटी पार्लर हेच का? या पार्लरचे ओनर कोण आहेत? काय झालं साहेब? काही प्रॉब्लेम? काय झालंय? तुमच्या पार्लरमुळे माझ्या बायकोचं भारी नुकसान झालंय. त्याचं काय? आज ती स्वतःच्या पायावर सुद्धा उभी राहू शकत नाहीये. आता कोण बघणार आहे तिच्याकडे? त्यांचे रिपोर्ट्स आले आहेत का? बघा सर, बघा कशी नाटकं करतायत. आधी तिला पांगळी केली आणि आता विचारपूस करतायत. पण आता बस झाली तुमची नाटकं. हे बघा तुम्ही शांत व्हा. आम्ही काही हे सगळं मुद्दामून नाही केलंय. आणि तुमच्या बायकोचा जो काही खर्च होईल, मेडिकल एक्सपेन्स होईल, तो सगळा आम्ही देऊ. कुठलीही कसर नाही सोडणार आम्ही. तुम्ही नका काळजी करू. हो ते ठीक आहे ना, पण तुमच्या पैशांनी तिचे पाय परत येणार नाहीये. ओ साहेब, यांना तुम्ही 8 टाका आधी. $8 म्हणजे? हे बघा, या पार्लरच्या ओनरच्या विरोधात आमच्याकडे तक्रार आली आहे. त्यामुळे यांना आम्हाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागेल. बाबा काय बोलतायत हे? तुमच्यापैकी या पार्लरचा ओनर कोण आहे? मी अश्विनी वाघमारे. अश्विनी ब्युटी पार्लर माझं आहे आणि तुम्ही मला अरेस्ट करू शकता. अगं अश्विनी काय बोलतेस तू? जे काही घडलंय त्यात तुझी चूक नाहीये. चूक नाहीये म्हणजे काय? आम्ही काय खोटं बोलतोय का? माझी बायको उगाच हॉस्पिटलमध्ये जाऊन आडवी झाली आहे का? हे जरा आवाज खाली कर तुझा. तुम्ही करून प्रेमाने बोलतोय तर डोक्यावर बसतोयस तू. तमाशे करतोय तिकडे. ए जास्त बोलू नकोस. बघा शांत व्हा तुम्ही. आता तुम्हाला सुद्धा अश्विनी मॅडम बरोबर चौकशीसाठी आम्हाला घ्यावं लागेल पोलीस स्टेशन मध्ये. ऐका ना, मी 2 मिनिटं फक्त बोलू का? ठीक आहे बोला. आहो. पोलीस
स्टेशनला गेले ग. मी खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण ऐकलंच नाही त्यांनी माझं. आता याला तिथे जायची काय गरज होती? कशाला टेन्शन वाढवतोय हा? होईल होईल सगळं व्यवस्थित. हो अहो जिने साधा कोणाबद्दल वाईट विचार सुद्धा केला नाही, तिला पोलीस कसे काय घेऊन जाऊ शकतात? हो पण नेमकं झालं तरी काय? काहीच कळत नाही हो. या सगळ्याचा अश्विनीशी काय संबंध आहे आणि तिला का घेऊन गेले? तुमच्या शिल्पीने तर काही केलं नसेल ना? मी काय केलं असणार आहे हो काकू? उगाच मी नसताना माझ्याबद्दल काहीतरी बोलत जाऊ नका बर का. अगं आता नसेलही पण अनेकदा असतो ना. आम्ही आपलं फक्त शक्यता म्हणून विचारलं. हा प्रकाशजी, आम्ही काय मदत करू शकतो का? नाही असं काही नाही, काही विशेष घडलेलं नाहीये. पोलिसांचा जरा गोंधळ झालेला आहे. श्रेयस गेलाच आहे तिकडे आणि विद्युत पण पोहोचतो. सारं काही नीट होईल, काळजी नको. एक मिनिट बाबा, काहीच विशेष झालं नाही असं कसं म्हणताय तुम्ही? अहो हे सगळं आपल्या डोळ्यांना दिसतंय ना, सगळं वहिनीमुळे झालंय. तिला जराही कळत नाहीये घरात काय सिच्युएशन आहे, काय कंडिशन आहे ते बघावं. 2 पेशंट्स आहेत त्यांची काळजी घ्यावी आणि हे सगळं सोडून ती पार्लर मध्ये जाते. पार्लरची पडलीये तिला. किती पैसे कमावणार आहे ती? हे बघा बाबा, ही सगळी चूक तिची आहे. हे सगळं तिच्यामुळे झालेलं आहे. आई मी आत्ताच सांगून ठेवते हा, जर या धक्क्यामुळे बाबांच्या तब्येतीत काही वरखाली झालं तर मी तिला अजिबात सोडणार नाहीये. शिल्पी उगीच विषय वाढवू नकोस. घरात काय चाललंय कळतं ना तुला? उगीच टेन्शन नकोय. मदत करता येत नसेल ना तर त्यांना गप्प तरी बस. अश्विनीच्या हातून कोणतीही चूक घडणं शक्यच नाहीये. पोलिसांचीच काहीतरी गल्लत झालेली असणार. तुम्ही बघा, त्यांना सगळी परिस्थिती लक्षात आली ना की ते स्वतःहून अश्विनीला घरी सोडून येतील. हो ना, तुम्ही काही काळजी करू नका. आता फक्त तब्येती बघा, तब्येतीला जपा आणि त्या टेन्शनमुळे त्यांना काही त्रास व्हायला नको. अश्विनी आणि श्रेयसनी सोसायटीसाठी खूप केलंय. काही लागलं तर नक्की सांगा. बरं राहू दे, आता आपण निघूयात. उगीच आपली गर्दी नको. त्यांना जरा आराम करू देत. आणि हो, तो जो वर बसलाय ना तो परीक्षाच घेतोय तुमची. माझ्या बायकोचा जीव काय फुकट आलाय? अरे तू टेन्शन न. एक मिनिट साहेब, एक मिनिट साहेब, तुम्ही चार्जशीट फाईल केली का अश्विनीच्या विरोधात? काय म्हणाला? चार्जशीट फाईल केली का तुम्ही त्यांच्या विरोधात? पोलिसांशी बोलताना एवढा आवाज? चौकशी करताय की जाब विचारताय? हे बघा, तुमच्या सांगण्यावरून त्या अश्विनी मॅडमला आम्ही आमच्या पोलीस स्टेशन मध्ये आणलंय. याचा अर्थ असं नाही की आम्ही त्यांना अटक केली आहे. उगाच 2-4 शब्द माहीत झाले म्हणून कायदा कळायला लागला असं समजू नका. आरोपीच्या विरोधात तेव्हाच चार्जशीट फाईल करता येते जेव्हा आरोपीच्या विरोधामध्ये सबळ पुरावे असतात. अश्विनी मॅडमच्या विरोधात अजून आम्हाला एकही पुरावा मिळालेला नाहीये. अहो साहेब, पण त्या अश्विनीने सांगितलं ना की हे सगळं प्रकरण त्यांच्याच पार्लरमध्ये झालंय म्हणून. मग तुम्हाला काय इतका पुळका येतोय त्यांचा? जर ती स्वतः कबूल करायला तयार आहे तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? हे बघा, निग्लिजन्सचा चार्ज दाखल करण्यासाठी पुरावे आवश्यक असतात. पुराव्याशिवाय मीच काय दुसरं कोणीच काही करू शकत नाही. उगीच वाटेल ते बडबडू नका. कसं आहे ना साहेब, ज्याच्यावर वेळ आली असते ना त्यालाच कळतं. आज त्या बाईमुळे माझी बायको हॉस्पिटलमध्ये आहे. ती कायमची अधू झाली आहे. तिला काय आता तुमची अश्विनी मॅडम पोचणार आहे का? साहेब, अशा बायकांना तर सोडलंच नाही पाहिजे. अहो, त्या अश्विनी मॅडम पोलीस चौकीत असताना सुद्धा तुमच्या बायकोची चौकशी करतायत. त्यांना डिस्चार्ज मिळाला का हे विचारतायत आणि तुम्ही त्यांच्याबद्दल हे बोलताय. हे सगळं पोलिसांच्या मनात सिंपथी मिळवण्याकरता चाललंय आणि तुम्ही ती देतही आहात. साहेब, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ही बाई आतच राहिली पाहिजे आणि मला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. आता तुम्ही मला फक्त सांगा की आपण त्यांच्यावर कोणकोणते दावे ठोकू शकतो आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवू शकतो, तेवढं सांगा बस. हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना तुमच्या वकिलाशी बोला. उगाच माझा वेळ वाया घालवू नका. निघा. ठीक आहे सर. साहेब, हा काय झालं? कसला विचार करताय? यादव, ह्या पंकज साप्तेचे काहीतरी भानगड दिसते. माणूस जरा गडबड वाटतोय. नीट लक्ष ठेवा त्याच्यावर. हो साहेब.
हा काय प्रकार आहे सगळा? आम्हाला इकडे असं का बोलून घेतलंय? साहेब, आपण हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर त्या पंकजने कार्तिकी मॅडमला जबरदस्ती डिस्चार्ज घ्यायला लावलं. हो, तो त्यांना घेऊन इथे आलाय. आपण तिथे असल्यामुळे तो इन्सिक्युअर झाला. हो इन्स्पेक्टर, ते दोघे इथेच राहतात. हे बघा, त्या कार्तिकी मॅडमने त्यांच्या नवऱ्याविरुद्ध कोणतीही तक्रार दिलेली नाहीये, त्यामुळे त्याच्यावर आम्ही कोणतीही ऍक्शन घेऊ शकत नाही. साहेब, मला मान्य आहे, अहो पण तो पंकज आहे ना, तो चांगला माणूस नाहीये. तुम्ही बघितलं ना हॉस्पिटलमध्ये तो किती अरेरावी करत होता आपल्यासमोर. आणि अहो त्या मॅडमने आपल्याला एवढ्या धाडसाने स्टेटमेंट दिले आणि आता त्यांना त्रास होतोय, तर आपण मदत नको का करायला? हे बघा, तो त्यांचा घरगुती मामला आहे. त्या पंकजने कार्तिकीला त्रास दिला याचा काही पुरावा तुमच्याकडे आहे का? तुम्ही एक शक्यता म्हणून पोलिसांना बोलवू शकत नाही. नक्की तुम्ही काळजीपोटीच बोलवलंय ना? इन्स्पेक्टर साहेब, मी एक ॲडव्होकेट आहे. या असल्या प्रकरणामध्ये स्त्रिया किती पिसल्या जातात ना, हे मी जवळून बघितले. आणि मी तुम्हाला सांगतो, हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाहीये. उगाच त्या स्टेटमेंटसाठी कार्तिकी मॅडमचा जीव धोक्यात टाकला असं वाटतंय मला. तुम्ही एवढं म्हणताय तर आपण आतमध्ये जाऊन बघूया. चला. नाही साहेब, नको. आपण अशा पद्धतीने डायरेक्ट नको जाऊया. आपण थोडं वेगळ्या पद्धतीने शोधून काढू. म्हणजे हे अक्कल नाही का तुला? हा, आली मोठी स्टेटमेंट लिहून देणारी. त्या बाईमुळेच पांगली झाली आहेस ना तू. मग आता कोण बघणार आहे तुझं सगळं? मी का तू? निदान त्या बाईकडून 4 पैसे तरी घेता आले असते. पण नाही, तुला खरं बोलायचं होतं ना. बोलली ना, मिळालं समाधान. बरं मला सांग, तुझ्या उपचाराचा खर्च आता कसा करणार? कुठून आणणार पैसे? स्वतः तर काही करण्याच्या लायकीची राहिली नाही आहेस. निदान तुझ्या पांगळेपणाचा तर उपयोग झाला असता, पण तेही तू होऊ दिलं नाहीस ना. अहो सर, काय बोलताय? त्यांची अवस्था बघा जरा. हे बघ, ते काही असेल, तू मध्ये पडू नकोस. चल निघ. माझी बायको आहे ती, मला बोलायचंय तिच्यासोबत. पण त्या आजारी आहेत ना सर. आजारी असेल तर काय करू? घ्या बघा, स्वतःच्या हाताने एक ग्लास पाणी सुद्धा घेता येत नाही आणि चालली त्या अश्विनीला मदत करायला, तिला न्याय मिळवून द्यायला. अगं तिच्यामुळे तुझी अवस्था झाली आहे ही. आता तरी कळतंय का तुला? जे काही झालं तो एक ऍक्सिडेंट होता आणि त्यात त्यांची काही चूक नाहीये. ऍक्सिडेंट? काय कसं समजू हिला? पलीकडेचा समजण्याच्या. सर आवाज कमी करा, पेशंटला त्याचा त्रास होईल. मी काय करू? अहो पण सर, मी त्यांच्यासाठी इथे आले. हे बघ, ते मला काही सांगू नको. बाहेर जा म्हटलं ना, मला माझ्या बायकोशी बोलायचं आहे. पण ते पेशंट आहेत सर. तू ऐकणार की नाही ऐकणार? जा बाहेर जा. सर प्लीज जा जा. सर मला त्यांच्यासाठी. नाही चल बाहेर जा. सर चल लवकर, चल बाहेर जा. सर असं काय करताय सर? सर दार उघडा. सर असं नका करू प्लीज. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तुझी हिम्मत कशी झाली का माझा प्लॅन फ्लॉप करायची? आता मी तुला सोडणार नाहीये, तू बघच. प्लीज प्लीज, चुकलं माझं. प्लीज प्लीज. आणि आता सध्या ते स्टेटमेंट गरजेचं नाहीये. नाही, मला स्टेटमेंट द्यायचंय. मी स्टेटमेंट द्यायला तयार आहे. मी कंटाळली हो या माणसाला, त्याच्या विचित्र वागण्याला. आता माझ्या जीवाचं काही झालं तरी चालेल, पण मी स्टेटमेंट देणार आहे. आता माझ्यामुळे कोणाला इतरांना त्रास झालेला मला नकोय. कार्तिकी मॅडम, तुम्ही प्रेशरमध्ये येऊन काही निर्णय घेऊ नका. आपण काहीतरी वेगळा मार्ग काढू. आता हाच मार्ग आहे. मला आत्ताच्या आत्ता स्टेटमेंट द्यायचंय. ठीक आहे, मी करतो व्यवस्था. या विद्युतचाही फोन लागत नाहीये बाबा. कुठे गेला असेल हा? काय काय कळत नाही काय चाललं असेल तिकडे.
अरे तू अशी चिडचिड करण्याने काही होणार नाहीये. आधी खाऊन घे बघू. अरे आई तुला सांगितलं ना मला काही नकोय का खायला. 1 मिनिट दादा, एवढी चिडचिड का करतोयस तू आणि ते आईवर? सगळा दोष तुझ्या बायकोचा आहे ना, आणि चिडचिड मात्र घरात आमच्यावर करणार. हे असं कसं चालेल? हे सगळं तिच्या हलगर्जीपणामुळे झालेलं आहे. नुसती 4 इक्विपमेंट्स घेतली, 4 बायका गोळ्या केल्या म्हणजे झालं, पार्लर टाकलं असं झालं का? अरे त्या इक्विपमेंट्सची काळजी पण घ्यावी लागते. वेळोवेळी त्याला सर्व्हिसिंग करावं लागतं, मेंटेनन्स द्यावा लागतो. हे सगळं राहिलं बाजूला. आलीये मोठी पार्लर टाकणारी. सगळा गोंधळ स्वतः घालायचा आणि कटकट मात्र आमच्या डोक्याला. शिल्पी गप्प बस. कुठे काय बोलायचं अजिबात कळत नाही. बेअक्कल कुठली. बाबा इकडे बसून काय होणार नाही. मी चाललो पोलीस स्टेशन. अरे कुठे जातोस तू? अभिनंदन अभिनंदन. तू जा, सगळीकडे जा, पण पहिले पेढा घे. पेढा घे. नाही सॉरी, तुला डॉक्टरने सांगितले पेढा. बाबा नाही, पेढे का वाटतोय? अरे तुला कुठेही जायची गरज नाहीये. वहिनी स्वतः घरी येत आहे, त्यांना पोलिसांनी सोडलं. खरंच? तुला कसं कळलं? हे काय, मला मयुरीने सांगितलं. मयुरी खाली भेटली, तिने मला सगळं सांगितलं. मग म्हटलं आता एवढी आनंदाची बातमी, रिकाम्या हाताने घरी कसं जायचं, म्हणून मी हा पेढ्यांचा बॉक्स घेऊन आलो. मयू आई कुठे? मामाना फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करतोय. आई त्याच्या सोबतच येईल. पांड्या हे सगळं झालं कसं? ती कार्तिकी आहे ना, तिने वहिनींच्या बाजूने स्टेटमेंट दिलं, मग पोलिसांनी सोडलं. जय गुरुदेव दत्त. खरंच देवच पावला. अश्विनीच्या पाठी तिचा गणू उभा राहिला. मिसेस आश्रय सोसायटी, घ्या पेढा घ्या, तोंड गोड करा. नाही तसंही तुमचं तोंड गोड होणारच नाही. तुम्ही इकडे काय करताय आणि कोणी बोलवलं इकडे? कार्तिकीला भेटायचंय मला. कशाला? ती जिवंत आहे की मेली हे बघायला? हे बघा, तिला जर भेटायचं असेल ना तर सगळ्यात आधी तुम्हाला 1 लाख रुपये द्यावे लागतील, नाहीतर परत पोलीस स्टेशन मध्ये जायची तयारी ठेवा. तुम्ही काय मला धमकी देताय? तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा. तुमच्यामुळे माझी बायको पॅरालाइज झालेली आहे. पोलिसात तर गेलो होतो, पण आता वेळ आली ना तर कोर्टात जाईल आणि केस करीन तुमच्यावर. तुम्हाला असंच सोडणार नाहीये मी. तुम्हाला नुकसान भरपाई द्यावीच लागेल. ते जे काय आहे ना ते नंतर बघू, पण आत्ता मला कार्तिकीला भेटायचंय. मला येऊ द्या. तुम्हाला एकदा सांगितलं ना ती घरी नाहीये म्हणून. तुम्हाला कळत नाही का? घरी नाहीये? घरी नाहीयेत? तुम्हीच आता म्हणालात ना की त्या पॅरालाइज झाल्यात म्हणून. मग त्या स्वतःहून कशा कुठे जाऊ शकतील? फार प्रश्न पडतायत ना तुला. याची उत्तरं मी देणार नाहीये. आणि हो, इतकी गुरमी असेल ना तर तुम्ही सरळ पोलिसात जा. निघा इथून आता. अहो डोळे उघड नाही. आई अगं काय झालं? अगं आई डोळे उघड. चक्कर आली तुला? आई अगं तुम्ही बघत काय बसलाय? आईला चक्कर आली माझ्या. अगं आई डोळे उघड ना. आम्हाला आतमध्ये बसू दे ना. पाणी वगैरे काहीतरी दे. तुमच्यात माणूस की आहे की नाही थोडी तरी? अगं आई उठ ना. मी ओरडे ना, मी आरडा करेन. मी सगळ्या माणसांना गोळा करून आणेन. ए थांब, आणतोय पाणी. ओरडू नको, थांब. आई आपण आत आलोय खरे. मला टेन्शन आलंय ग खूप. काय करतोय आपण? ए तुम्ही आत कशा आलात? दार उघडा. तुम्ही माझ्या घरात घुसलात, याच्या परिणाम भोगावे लागतील तुम्हाला. दार उघडा. कार्तिकी सोडा दिला. सोड त्याचा हात. मयू सोड. सोड. मयू
हॅलो. मिस्टर श्रेयस वाघमारे बोलताय का? हा बोलतोय, बोला. मी इंदापूरकर बोलतोय. मला तुमचा रेफरन्स माझ्या ऑफिसमधून मिळाला. ऍक्च्युली माझी नवीन साईट नाशिकमध्ये सुरू होते, त्यासाठी मी एक कॅन्डिडेट बघतोय. हा बोला ना सर. मी ऐकलंय की तुम्ही रिअल इस्टेट संदर्भात जवळजवळ सगळीच कामे करता, म्हणजे मल्टी टॅलेंटेड अशी तुमची ख्याती आहे, बरोबर ना? नाही सर, तसं नाही सर. ऍक्च्युली माझं स्टार्टअप आहे ना, सो सगळी कामं मलाच करावी लागतात, म्हणून सगळं नॉलेज आहे मला. अरे ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे तुम्ही आमच्या रिक्वायरमेंटमध्ये अगदीच बरोबर बसताय. सध्या तुमचा दुसरीकडे कुठे काय प्रोजेक्ट सुरू आहे का? नाही, माझ्याकडे बँडविथ आहे साहेब. बोला ना सर, तुमचा काय प्रोजेक्ट आहे? वा, छान. मग एक काम करूया, तुम्ही लवकरात लवकर नाशिकला या, म्हणजे मी तुम्हाला प्रोजेक्टची संपूर्ण डिटेल देतो आणि लवकरच आपण आपलं काम सुरू करू. नाशिक? सर, आपण ही मीटिंग इकडे करू शकतो का, किंवा मग ऑनलाईन वगैरे करू शकतो का आपण? अहो, मीटिंग ऑनलाईन करू शकतो, पण मी ती साईट कशी आणू इथे? नाही, तुम्हालाच इकडे यावं लागेल. नाही, कळतंय मला, पण काय ना, काही पर्सनल कारणांमुळे जरा ट्रॅव्हल बंद केलंय मी, म्हणून तुम्हाला म्हटलं की ऑनलाईन करूया का आपण. अहो, मग काम कसं करणार तुम्ही? तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या फील्डमध्ये ट्रॅव्हलिंग मस्ट आहे, आणि तुम्हीच म्हणालात ना की तुमची कंपनी आहे म्हणून, मग तुम्हाला तर हे सगळं माहितीच असेल. नाही सर, मला माहिती आहे, मी खूप ट्रॅव्हल करतो, पण आत्ता जरा काही दिवस बंद केलंय ट्रॅव्हल. पण आता नाशिक म्हणजे ओके. तुम्ही ही ऑफर घ्यायची की नाही याचा नीट विचार करा आणि 2 दिवसात कळवा मला. ठीक आहे सर, मी फोन करतो तुम्हाला याच नंबरवर आणि कळवतो सर. ओके, थँक्यू. फेक तो चाकू खालती, फेक फेक म्हणते ना, फेक. अरे चाकू खालती, चाकू फेक. मागे जा, नाही तर काय कापी नीचा. हे बघा, तुमचा राग माझ्यावर आहे ना, तिला काही करू नका, तिला सोडा. मी पाया पडते हो तुमच्या, नका खरंच काही करू. सोडू हिला? हिला म्हटलं होतं ना आमच्या दोघांच्या मध्ये येऊ नको म्हणून, मग का बरं आले? जास्त डोकं चालतंय ना हिचं? काय गा, जास्त डोकं चालतंय ना? मला मारायला आली होती. सोडा ना तिला, अहो खरंच. आणि तिच्या ओळखीमध्ये एखादी हॉस्टेलमध्ये जागा मिळत असेल तर बघते. हो, तेवढे पैसे आहेत माझ्याकडे. नाही कार्तिकी, आम्ही तुला इथे एकटीला नाही सोडू शकत. तो तिथे हॉस्टेलवर आला, त्याने परत काहीतरी तमाशा केला, तुला मारलं तर काय? हो, नाही, हॉस्टेलमध्ये ना मला सेफ वाटेल. तिकडे कसं सिक्युरिटी असेल. हवं तर तुझी मैत्रीण येईपर्यंत आम्ही थांबतो इथे, ती आल्यावर आम्ही जातो. ताई, तुम्ही घरी जा, त्यांची मैत्रीण येईपर्यंत मी इथे थांबतो. घरचे सगळे वाट बघत असतील. हो, मी काय म्हणते, तुम्ही सगळे घरी निघून जा. हो, इकडे माझी काळजी घ्यायला या सिस्टर आहेत ना. तुम्ही प्लीज माझी काळजी करू नका. तुला असं सोडून जाणं जीवावर आलंय ग, पण हो, ऑलरेडी माझ्यामुळे इतका त्रास झालाय तुम्हाला. तुम्हाला आणखीन त्रास झालेला मला नाही सहन होणार. बरं ठीक आहे, आम्ही जातो घरी. पण तुम्हाला काहीही लागलं, काही वाटलं तर मला कधीही फोन करा प्लीज. सिस्टर, प्लीज तुम्ही यांची काळजी घ्या. प्लीज काळजी घ्या स्वतःची. तिला काही लागलं तर बघा, येतो आम्ही. आता मी तुम्हा तिघींनाही सोडणार नाही आहे. मागे जा, नाही तर काय कापी नीचा. हे बघा, तुमचा राग माझ्यावर आहे ना, तिला काही करू नका, तिला सोडा. मी पाया पडते हो तुमच्या. मागे हो. तुला खूप पुळका येतो ना याचा. आता बघ, आज सगळं संपवूनच टाकतो. हॅलो, काय?
एक मिनिट. तुम्ही कोण, इथे काय करताय? मी परेश आणि ही दीप्ती. ऍक्च्युअली आम्ही मागच्या सोसायटीमध्ये राहतो. आम्ही इथून जात असताना या घरातून आरडाओरडीचा आणि वस्तूंच्या तोडफोडींचा आवाज आला म्हणून आम्ही इकडे पळालो. इकडे येऊन पाहिलं तर 2 लोक यांना धमकावत होती. घरातल्या सगळ्या वस्तू विखरल्या होत्या आणि ह्या जमिनीवर पडल्या होत्या. कार्तिकी मॅडम, तुम्ही त्या दोघांना ओळखता का? हो नाही हो, मी त्यांना नाही ओळखत. त्यांना पहिलं कधीच पाहिलं नव्हतं मी, पण मला खात्री आहे की त्यांना ना पंकजनेच पाठवलं असणार. अशा बाबतीमध्ये त्याच्या खूप खूप ओळखी आहेत. त्याचं आता असं झालंय की तुझ्या नवऱ्याला जेलमध्ये टाकलंय ना, मग आता त्याची शिक्षा भोग तू. अर्जंट काम आलं त्याच्यामुळे तिला नाही शक्य झालं. अहो आम्हाला सांगायचं ना. का कार्तिकी, तू आता इथे एकटीने राहायचं नाही, तू आमच्या बरोबर चल. हो अश्विनी मॅडम, तुमच्या घरी आल्यानंतर तिकडे सुद्धा पंकजने काही गोंधळ घातला तर माझ्यामुळे झाला तेवढा त्रास बस झाला. मी आणखीन तुम्हाला झालेला त्रास नाही सहन करू शकणार. हे बघा, तुम्हाला काहीही होणार नाहीये. तुम्ही प्लीज आमच्या सोबत चला. ताई. हो, तू इथे एकटीने राहायचं नाहीये, चल आमच्या बरोबर. ठीक आहे, मी येते. एक मिनिट. ताई ताई थांब, मी हळू जरा. सांभाळू ना विद्युत. मयू, कार्तिकीसाठी पण घे प्लेट. हो. कार्तिकीला ना घरी आणताना मला एकाच गोष्टीचं टेन्शन होतं, शिल्पी. जाऊ दे काय, आत्या तसंही कोणाचं कधी चांगलं बघू शकणार आहे का? तसं नाही ग, पण मीही कुणाला न विचारता डायरेक्ट तिला घरीच घेऊन आले. आई, आपल्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नव्हता आणि माणुसकी म्हणून आपण इतकं तर केलंच पाहिजे ना. आणि तसंही तू स्वतःच्या आधी इतरांचा विचार जास्त करतेस. मयू, माझं काय होतं माहितीये ना, भावनेच्या भरात ना मी डिसिजन्स घेऊन मोकळी होते. प्रॅक्टिकली कितपत योग्य आहे किंवा नाही याचा विचारच करत नाही. आता कसं काय सगळं मॅनेज होणार आहे देव जाणे. अगं होईल सगळं मॅनेज, मी आहे ना तुझ्या मदतीला. हो ग, पण शिल्पी म्हणते ते पण खरंच आहे. आपलं इन्कम कमी आणि खर्च जास्त आहे. आता हॉस्पिटलचा खर्च झाला, नशीब कार्तिकीला काही नुकसान भरपाई द्यावी लागली नाही. तिचं जे काही नुकसान झालंय ते आपल्यामुळे झालंय ना, त्यामुळे तिची जबाबदारी ही आपलीच आहे. तिला ना आपल्याकडनं होईल तेवढी मदत केली पाहिजे. आई, होईल सगळं ठीक. आणि तुझा गणू आहे ना तुझ्या सोबत, डोंट वरी. चल पोहे की ते तांदूळ. त्रास होतोय का फार? नाही, ठीक आहे, बोल ना. तुम्ही माझ्यावर रागावलात का? नाही, मी का रागवीन तुझ्यावर? तसं नाही हो, मी तुम्हाला न विचारता कार्तिकीला घरी घेऊन आले म्हणून. नाही का, मला असं काही वाटलं नाही. मी रागवलं सुद्धा नाही, मी स्वतःवरच रागवलं. तुला इतकी गरज होती माझी तेव्हा मी तुला मदत नाही करू शकलो. रात्री अपरात्री तुला एकटीला जावं लागलं, विद्युतची मदत घ्यावी लागली. काय उपयोग आहे माझा, सांग मला. असा विचारही मनात आणायचा नाही. तुम्हाला माहितीये, तुम्ही नुसते माझ्या पाठीशी जरी उभे असलात ना तरी केवढं तरी बळ मिळतं मला. मग आता शांत राहायचं, कुठलाही विचार करायचा नाही आणि आराम करायचा. कसं सांगू अश्विनीला की माझ्या डोक्यात काय चालू आहे. कामाची इतकी चांगली ऑफर आली आहे, पण या आजारपणामुळे मला काहीच करता येत नाही. नक्की काय करावं तेच कळत नाहीये मला.
कसला विचार करताय परत? हा काही नाही. अच्छा माझे रिपोर्ट्स येणार होते ना. मी एक काम करतो, मीच जातो डॉक्टरांकडे, रिपोर्ट्स पण घेतो, त्यांच्याशी बोलतो पण जरा. नाही मी तुम्हाला एकट्याला नाही जाऊ देणार, मी तुमच्या बरोबर येणार. अश्विनी निदान मयूला तरी बरोबर घेऊन जा. अश्विनी अगं आता बरा आहे मी, आणि हळूहळू माझी कामं मला स्वतःला करायला हवी ना. जाऊ दे मला प्लीज. ठीक आहे पण जपून जाल ना, काळजी घ्याल ना स्वतःची. हो बाबा. ताई हे श्रेयसला काय झालं? डॉक्टर काही बोलले असतील का रे? हा माझ्यामुळे घरामध्ये अडचण होते आणि सगळ्यांचेच गैरसोय होते, त्याच्यामुळे ते चिडलेत का? नाही ग कार्तिकी, असं काही नाहीये. आणि तू असा विचार अजिबात करू नको, कळलं? नाही मी एकदा बोलून बघू का श्रेयसशी? नाही नको, ते आता चिडून बाहेर गेलेत. थोडा त्यांचा राग शांत झाला ना की मी बोलते. बरं ठीक आहे, मी निघतो. अरे हे अगं नको, राहू दे. बरं काही असेल तर मला फोन कर. येतो.